हाय हॅलो नमस्कार मंडळी. सगळ्या ते स्वस्त समजत असाल तर मी काहीही बोलणार नाही, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आता नवरदेव निघाला होता हळदीसाठी. तर चला तर मग आता सगळं तुम्हीच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघा. आणि आता हळदीचा आणि नवरदेव हळदीला चाललेला हाच व्हिडिओ आहे. लग्नाचा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला मग पटपट बघा. आता पाहिजे होती ना नॅपकिन. डाव्या कसं करायचं म्हणजे व्हाईट वाली टोपी असते ना ती आता पाहिजे होती दादाला. काय करायचंय? त्याला हसायला सांगायचं बरं का तुम्ही सुट्टी नाही तर आमचा नवरदेव ही धरा अगोदर बोटात घाल नीट बसवा आता देव घ्या ना एकदा सुट्टी घेतल्या शूटिंग. पप्पा मोर्या. आता नवरदेव तर गेला होता पहिल्यांदा नवरीच्या घरी. मग तिथून आंघोळी वगैरे करून हळदीला तर मंगल कार्यालयामध्ये
येणार होते. तर आम्ही तयार वगैरे होऊन पाठीमागून जाणार होतो. मग ते तिथून निघाले की आम्ही निघणार होतो. तसं एक दीड तास नंतर आम्ही उशिरा निघालो. त्याच्यामुळे मग आवरून वगैरे छान मस्त असं गेलो होतो. त्याच्या हळदीचं मस्त असं डेकोरेशन ऑलरेडी करून ठेवलं होतं. तर नातेवाईकासोबत सगळं मम्मीसोबत हे अगोदर आम्ही नवरा नवरी एंगेजमेंटसाठी तयार होईपर्यंत ना आम्ही असं गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यानंतर विधी सुरू झाले. पहिल्यांदा आमच्या इकडं ना चिठ्ठीवरतीनं असा कार्यक्रम असतो. म्हणजेच काय, तर नवरीने नवरदेवाकडे चिठ्ठी द्यायची, नवरदेवाकडचे नवरीकडे चिठ्ठी द्यायची. असं म्हणायचं की उद्या लग्नाला यायचा. तर माझ्या लग्नाच्या टायमाला बी असंच केलं होतं. तर नवरदेवाकडच्या कलवरा किंवा मामा आणि नवरदेवाकडची कलवरा किंवा मामा असं हे दोघांमध्ये असतं. आणि जे कलवरे असतात ना, सो त्यांनी सगळ्यांना गंध वगैरे लावायचा आणि म्हणायचं की लग्नाला या, लग्नाला या. सो तुमच्याकडे कशी परंपरा आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सो फायनल दादा आणि वहिनीची नंतर एंट्री झाली चिठ्ठीवर दिल्याच्यानंतर. सो अगोदर फोटोग्राफरने वहिनीचं शूट घेतला, त्याच्यानंतर दादाचा घेतला. आणि की लग्न म्हटलं की व्हिडिओ फोटोग्राफी वगैरे सगळं आलंच. तर त्याच्यानंतर ना वहिनीने दादा जागेवर बसले. सो ते काही पूजा असते अगोदर, सो ती करून घेतली. त्याच्यानंतर ना नंदेने पहिलं भाऊजेला म्हणजेच मी वहिनीला ओवाळायचं होतं आणि काहीतरी गिफ्ट आमच्याकडे देतात पहिल्यांदा. आणि ओटी वगैरे भरतात, कुंकू लावतात. सो मी ते करण्यासाठी मी फर्स्टला गेले होते. त्याच्यानंतर ना मग बाकीच्या 5 जणींनी ओटी आणि भरली आणि 5 जणींनी कुंकू लावलं. सो प्रत्येकाच्या रूढी परंपरा थोड्याशा वेगळ्या असतात, सगळ्या सारख्याच असतात. चला तर मग बघूयात. मी जाऊ दे की त्यांना उठा म्हणा. आपण